परफेक्ट ब्रेस्ट साईज असं काही खरंच आहे का? मुलांमध्ये सगळ्यात कॉमन ब्रेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम आपण बघतो. विच ब्रा इज बेस्ट फॉर द ब्रेस्ट? 2 स्त्रियांमध्ये वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कधी ब्रेस्ट कॅन्सर बघितला जातो. जो सोशल मीडियाने ट्रेंड सेट केलेला आहे परफेक्ट बॉडी, तर हे फक्त नॅचरलीच पॉसिबल आहे? इम्प्लांट्स ह्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स इन्व्हॉल्व आहेत का? ते जे 20 ते 30 एजमध्ये पेशंट्स आहेत त्यांना युजली जिम केल्याने ब्रेस्ट साईज कमी होतात. लग्न झाल्यानंतर बरेच सारे कपल्स डिस्कशनला येतात की ब्रेस्ट साईज कमी आहे तर तो आपल्याला वाढवून मिळेल का. सगळी आमच्याकडे लोक येतात, तो जिमला जाणारा क्राऊड आहे. सो ते बॉडी कॉन्शियस आहेत आणि त्यांना ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी लोक होम रेमेडीज करतात. ते खरंच करणं योग्य आहे की नाही योग्य? तर आमच्याकडे बरेचसे लोक येतातही की मला अमुक अमुक ॲक्ट्रेससारखं नाक करून द्या, ब्रेस्ट प्रॉमिनन्स दिसतोय तसा मला पाहिजे. सोशल मीडियाचा एस्थेटिक सर्जरीच्या प्रॅक्टिसवर खूप मोठा फॅक्टर आहे. तुम्ही आता एखाद्या दुकानात गेलात तर कुठला ब्रा साईज मागताय, तर ते बरेच वेळा उत्तर इतकं फनी देतात की सांगतात दुकानदारच बघतो आणि देतो अंदाज. आपण सगळेच सोशल मीडियावर परफेक्ट बॉडी आणि फ्लॉलेस ब्युटीचे व्हिडिओज बघतो आणि त्याचा प्रेशर अनेक फिमेल्सला न कळत फील होतो. इतकं की काही वेळा बॉडी डिस्मॉर्फिया सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. ब्रेस्ट अपिअरन्स, बॉडी इमेज आणि त्याचा कॉन्फिडन्सवर होणाऱ्या इम्पॅक्टबद्दल सगळ्यांनाच खूप क्वेश्चन्स असतात, पण आजही हा विषय ओपनली बोलला जात नाही. म्हणूनच हे सगळे क्वेश्चन्स आणि मिथ्स सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्यातील एस्थेटिक प्लास्टिक सर्जन आणि ब्रेस्ट एस्थेटिक अँड रिकन्स्ट्रक्शन सर्जरी स्पेशलिस्ट डॉक्टर स्वप्ना आठवले यांनी लंडनमधील थॉमस हॉस्पिटल येथे ब्रेस्ट सर्जरी फेलोशिप पूर्ण केली आहे आणि एस्थेटिक तसेच रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीजमध्ये त्यांनी विशेष काम केले आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, तुमची होस्ट. चला तर मग सुरू करू. नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटॉक या पॉडकास्टमध्ये. थँक्यू ऐश्वर्या. थँक्यू. सो मॅम, प्रश्नांपासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी जो सोशल मीडियाने ट्रेंड सेट केलेला आहे किंवा स्टँडर्ड सेट केलेले आहे परफेक्ट बॉडी फॉर अ वुमन एस्पेशली, तर हे फक्त नॅचरलीच पॉसिबल आहे? ते चांगलं आहे, वाईट आहे का? ते सर्जरी करून पोर्ट्रे केलं जातं? सो व्हॉट इज द रियालिटी बिहाइंड इट? सो सोशल मीडियाने परफेक्ट बॉडीचं नॉर्म्स आणलेले आहेत. ते मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे चांगले दिसणारे लोकच जास्ती करून कॅमेरासमोर आणलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना परफेक्ट बॉडीची डेफिनेशन हे त्याच इंचात बसणाऱ्या लोकांकडे बघून वाटायला लागलेली आहे की हीच परफेक्ट बॉडी. पण परफेक्ट बॉडी ही जास्ती करून हेल्दी बॉडी ही परफेक्ट बॉडी म्हणून आपण जास्ती इंटरप्रिट करायला पाहिजे रादर दॅन इंचेसमध्ये मोजलेली बॉडी. पण कॅमेरासमोर जे येणारे लोक आहेत त्यांनी एकतर परिश्रम पण खूप घेतलेले असतात. ते डाएट एक्सरसाइज कॉन्शियस असतात, मेकअप केलेला असतो. सो या सगळ्या गोष्टी आणि प्लस कॅमेराचे थोडेफार आता ॲप्समुळे फिल्टर्स असतात. त्यामुळे सगळं आपण जे दिसतंय तसंच असेल असं नाहीये. पण त्यांनी सेट केलेल्या नॉर्म्समुळे अवेअरनेस खूप क्रिएट झालेला आहे आणि प्रत्येकाला ते बघून वाटायला लागतं की अरे वा, मीही असेच कपडे घालावेत आणि मीही असंच सुंदर दिसावं. त्यामुळे सोशल नॉर्म्स हे थोडेफार बॉलिवूड ट्रेंड्समुळे सेट होणारे किंवा सोशल मीडियामुळे सेट होणारे नॉर्म्स तयार व्हायला लागलेले आहेत. आणि एस्थेटिक सर्जन म्हणून आता आमच्याकडे बरेचसे लोक येतातही की मला अमुक अमुक ॲक्ट्रेससारखं नाक करून द्या किंवा मला अमुक अमुक ॲक्ट्रेसचा जसा ब्रेस्ट प्रॉमिनन्स दिसतोय तसा मला पाहिजे. तर आम्हाला त्यांच्याबरोबर थोडंसं अजून जास्ती खोलात जाऊन समजून घ्यायला लागतं की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, त्याचे डेफिनेशन्स वेगळे आहेत, त्याचे स्किन टाईप वेगळं आहे, त्याचं डायमेन्शन्स वेगळे आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स देता येतात. कुठल्या एखाद्या व्यक्तीला कॉपी करण्यासाठी आपण एस्थेटिक प्रोसिजर नाही करू शकत, पण नॉर्म्स म्हणून बरेच वेळा लोक ते सांगतात. ओके, बट तुम्हाला असं वाटतं का की बॉलिवूडच्या ट्रेंड्समुळे वगैरे वुमेनमध्ये कुठेतरी इन्सिक्युरिटी आलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये? बॉलिवूडचे ट्रेंड्समुळे ॲक्च्युली बॉलिवूडचे ट्रेंड हे जास्ती करून आजकाल लोक इन्स्टा आणि फेसबुक आणि यूट्यूबला एंटरटेनमेंट म्हणून जास्ती बघतात. प्रत्येकाला माहिती आहे की बॉलिवूड ट्रेंड्स हे कॉपी करण्याला एक लिमिटेशन आहे आणि एंटरटेनमेंट म्हणून लोक खूप साऱ्या गोष्टी ट्रेंड्स रिलेटेड किंवा अमुक व्यक्तीने ही प्लास्टिक सर्जरी केली किंवा अमुक व्यक्ती ही 10 वर्षापूर्वी वेगळी दिसत होती आणि आता प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे वेगळी दिसते.
तर ह्या सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट म्हणून खूप लोक बघत असतात. पण ट्रेंड्स फॉलो करायला डायरेक्टली बॉलिवूडचा संबंध येईल असं नाहीये. प्रत्येकाच्या डेफिनेशन्स वेगळ्या असतात. पण अवेअरनेस म्हणशील तर तो बॉलिवूडमुळे नक्कीच आलेला आहे. ओके. तर असं कुठेतरी आहे का की पेशंट्स बरेच वाढलेले आहेत बिकॉज ऑफ दॅट अवेअरनेस? पेशंट बॉलिवूडमुळे वाढले तसं मला वाटत नाही, पण पेशंट हे सोशल मीडियामुळे नक्कीच वाढलेले आहेत. सोशल मीडियाचा एस्थेटिक सर्जरीच्या प्रॅक्टिसवर खूप मोठा फॅक्टर आहे आणि सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी अमुक ठिकाणी अवेलेबल आहेत हे बरेच लोकांना कळायला लागलं आहे. आणि सोशल मीडियाच्या अभ्यासामुळे आणि अवेअरनेसमुळे आजकाल लोक योग्य डॉक्टरपर्यंत पण पोचायला लागलेले आहेत. कारण की बऱ्याच लोकांना आधी कळायचं नाही की हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर मी प्लास्टिक सर्जनकडे जाऊ का कुठल्या हेअर थेरपिस्टकडे जाऊ. तर त्या सोशल मीडियामुळे पण आजकाल बरेच लोकांना कळायला लागलं आहे की कुठली गोष्ट कोणी करायची आणि कुठल्या गोष्टीसाठी कोणाकडे अप्रोच करायचं. इट इज जस्ट द वे की आपल्याला पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. बरोबर बरोबर. कमिंग टू द मेन टॉपिक, असं कुठला एखादा क्वेश्चन आहे किंवा खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत जे वुमेन पेशंट्स विचारतात रिगार्डिंग ब्रेस्ट सर्जरी? आता वुमन पेशंट्स ब्रेस्ट सर्जरी एस्थेटिक कन्सल्टेशनसाठी किंवा रिकन्स्ट्रक्शनसाठी माझ्याकडे येतात. ते वेगवेगळ्या ग्रुपमधले आहेत. सो आता आपण पहिले लेडीजचा विचार केला तर यंग एजमधले जे 20 ते 30 एजमधले पेशंट्स आहेत त्यांना युजली ब्रेस्ट साईजबद्दल जास्ती कन्सर्न असतो. ब्रेस्ट व्हॉल्यूम, ब्रेस्ट असिमेट्री म्हणजे एक ब्रेस्ट मोठा असणं, एक ब्रेस्ट छोटा असणं, काखेतल्या ब्रेस्टच्या ग्रंथीमध्ये वाढ होणं, निप्पल इन्व्हर्जन असणं, या सगळ्या गोष्टी या यंग एजमध्ये जास्ती बघायला मिळतात. हेच तू आता 30 ते 40 वयोगट बघितला की लग्न झालेलं आहे, एखादी डिलिव्हरी होऊन गेलेली आहे, लॅक्टेशनल पिरियड तुमचा संपलेला आहे, तर त्या बायकांमध्ये ब्रेस्ट सॅगिंगचा प्रॉब्लेम जास्ती दिसून येतो आणि सॅगिंगमुळे लो कॉन्फिडन्स झालेला आहे, सॅगिंगमुळे ब्रा साईज प्रॉब्लेम होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या 30 ते 40, 40 ते 50 वयोगटामध्ये दिसतात. आणि साधारण 40-50 नंतरचे जे पेशंट आमच्याकडे येतात ते ब्रेस्ट कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन रिलेटेड कन्सल्टेशनला जास्ती करून येतात. तर ब्रेस्टमध्ये एखादी गाठ लागतीये तर त्या गाठी काढल्यानंतर ब्रेस्टचा व्हॉल्यूम निघून जाईल किंवा कमी होईल तर तो आपल्याला कसा रिप्लेस करता येतो, हे सगळे वयोगटानुसार ब्रेस्टचे पेशंट कन्सल्टेशनसाठी एस्थेटिक ब्रेस्ट सर्जनकडे येतात. आणि मुलं म्हणशील तर मुलांमध्ये सगळ्यात कॉमन ब्रेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम आपण बघतो गायनेकोमॅस्टिया. गायनेकोमॅस्टिया म्हणजे मुलांमध्ये झालेली ब्रेस्ट ग्रंथीची वाढ. आजकाल जिममुळे किंवा हॉर्मोनल इंजेक्शन्समुळे ही अबनॉर्मल ग्रंथीची वाढ जास्ती दिसत आहे. कधी कधी डाएट पण आजकाल वेगळं आहे. तर या सगळ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आणि डाएट हॅबिटमुळे आणि ओबेसिटीमुळे मुलांमध्ये गायनेकोमॅस्टियाचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात आता दिसून येत आहे आणि ते हेल्थ कॉन्शियस पण झालेले आहेत. सो टी शर्ट घातल्यानंतर ते ब्रेस्ट ग्लँड सारखी, लेडीज ब्रेस्ट ग्लँड सारखी तुमची ग्लँड प्रॉमिनंट दिसायला लागली मेल्समध्ये, तर ते खूप ॲबनॉर्मल पोश्चर आणि कॉन्फिडन्स कमी होणारी गोष्ट मुलांमध्ये होते. तर त्याच्यासाठी मुलं जास्ती करून कन्सल्टेशनला येतात. पण तो एज ग्रुप 15 ते 25 जास्ती करून आहे. ओके. सो परफेक्ट ब्रेस्ट साईज असं काही खरंच आहे का? सो बुक डेफिनेशन मला विचारशील तर त्याच्यात ब्रेस्ट साईजचे नॉर्म्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आहेत. जसं दोन्ही बाजूचे ब्रेस्ट सिमेट्रिकल असणं, दोन्ही युजली सी कप ब्रेस्ट हा नॅचरली ब्युटिफुल एस्थेटिक ब्रेस्ट समजला जातो. सो सी कप ब्रेस्ट साईज विथ सिमेट्री ऑफ द ब्रेस्ट, निपल पॉइंटिंग्स फॉरवर्ड, निपल हे ड्रूप डाऊन नको पाहिजे आणि ब्रेस्टची स्किन ही टाईट पाहिजे. ब्रेस्ट सिमेट्री, साईज, व्हॉल्यूम, हे सगळे एस्थेटिक नॉर्म्स हे बरेच सारे बुक डेफिनेशन प्रमाणे दिलेले आहेत. पण आपण परत एकदा प्रत्येक स्त्रीची बॉडी ही वेगळ्या शेपची असते, बोनी स्ट्रक्चर वेगळं असतं, चेस्ट कॅव्हिटी म्हणजे जो बोनी रिप केज आहे त्याच्या शेपप्रमाणे थोडासा ब्रेस्टचा शेप बदलतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तू समजा 100 वुमनचे ब्रेस्ट बघशील तर 100 वुमनचे ब्रेस्ट साईज डिफरंट आहे. सो आपल्याला त्या टोटल हाईट, वेट, चेस्ट, रिप केजचा साईज, त्यांचं बोनी स्ट्रक्चर, त्यांच्या बॉडीवर किती फॅट आहे आणि लाईफस्टाईल कशी आहे, याप्रमाणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा ब्रेस्ट एस्थेटिकली ब्रेस्ट साईज कसा बेटर करता येतो हे गणित मांडायला लागतं. ओके. तसं आता तुम्ही म्हणलात सी साईज जो असतो ब्रेस्ट साईज दॅट इज बेटर.
सो हाऊ टू मेजर ब्रा साईज और हाऊ टू मेजर द ब्रेस्ट साईज? खूप छान प्रश्न आहे ऐश्वर्या. बऱ्याच वेळा मी आलेले पेशंटला कन्सल्टेशनच्या वेळेस जसं आपण हाईट वेट मोजतो तसं आपण विचारतो की तुझा ब्रेस्ट साईज काय आहे, म्हणजे ब्रा साईज काय आहे. तर बऱ्याच स्त्रियांना माहिती नसतं की माझा ब्रा साईज काय आहे. मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही आता एखाद्या दुकानात गेलात तर कुठला ब्रा साईज मागताय. तर ते बरेच वेळा उत्तर इतकं फनी देतात की सांगतात दुकानदारच बघतो आणि देतो अंदाजे. म्हटलं अरे तुम्हाला आपला ब्रा साईज माहिती पाहिजे. सो तुम्ही थोडंसं अवेअरनेस आपल्या क्लोथिंगच्या बाबतीत घ्या, एस्पेशली ब्राच्या बाबतीत. आता सायंटिफिकली बघायला गेलं तर ब्रा साईज कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ह्याच्यासाठी एक युट्यूबवर छोटासा व्हिडिओ आहे, तो मी तुला नक्कीच दाखवेन. तर त्याच्यात आपल्याला मेजरिंग टेप घ्यायला लागतो, ज्याच्यात इंचेस आणि सेंटीमीटरमध्ये मार्किंग्स असतात. त्याच्यात आपल्याला पहिले ब्रेस्टचा जो प्रॉमिनंट पार्ट आहे निप्पल लेवलला त्याचं एक मेजरमेंट घ्यायला लागतं. तो फॉर एक्झाम्पल ती 40 इंचेस आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ब्राचा बेल्ट जिथे बांधतो त्याचं मेजरमेंट घ्यायला लागतं. ते चेस्ट डायमीटरचं मेजरमेंट असतं. तर बस्ट साईज मायनस चेस्ट डायमीटर साईज इंचेसमध्ये, म्हणजे समजा हा 40 साईज असेल तुझा ब्रेस्टच्या निप्पलच्या लेवलला आणि ब्राच्या बेल्टच्या साईज लेवलला तो 36 इंचेस असेल. तर 40 मायनस 36 केलं तर 4 इंचेसचा डिफरन्स आहे. दॅट इज युअर C to D कप. म्हणजे तो डिफरन्स 0, 1, 2, 3 असा ह्यानी वाढत जातो. तसा तुझा ब्रेस्टचा कप साईज ABCDEF असा वाढत जातो. हे कॅल्क्युलेशन आहे. या कॅल्क्युलेशन प्रमाणे प्रत्येकाने आपला ब्रेस्ट साईज कॅल्क्युलेट करून मग त्या पद्धतीनं योग्य ब्रा घालायला पाहिजे. ओके. हे मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे ब्राज असतात. सो असे पुशअप ब्रा आहे किंवा नॉर्मल ब्रा, विच ब्रा इज बेस्ट फॉर द ब्रेस्ट? बेस्ट ब्रा असं डेफिनेशन तुम्हाला विचारशील तर ब्रेस्ट ला कम्प्लिटली अकोमोडेट करणारी, तुमच्या साईजला मॅच होणारी जी ब्रा आहे ती ब्रा तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला ब्रेस्टचं साईज माहिती पाहिजे. साईज कॅल्क्युलेशन नंतर तुम्ही जाऊन व्यवस्थित ब्रा चूज केली तर ती बरोबर बसू शकते. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ब्रेस्ट साईज खूप छोटा असेल, A साईज B साईज कप असेल, तर त्यांनी थोडीशी पॅडेड ब्रा घातली तरी काही हरकत नाही. पण ब्रा चूज करताना ब्रॉड बेल्टवाली ब्रा आणि फुल कप कव्हरेज ब्रा विदाऊट अंडरवायर पुशअप ब्राज हे बेटर आहेत, कम्फर्टेबल आहेत, दिवसभर घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहेत. आणि आपण आता पुण्यातनं बोलत असल्यामुळे पुण्याच्या टेम्परेचरला 40 डिग्रीला तुम्ही नायलॉन मटेरियलची अंडरवायर रुतणारी ब्रा शक्यतो घालायला नको, किंवा त्या ब्रामुळे आपल्याला ब्रेस्टच्या खालच्या फोल्डमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतात, अल्सर्स होऊ शकतात. हे ब्रा दिवसभर घातल्यामुळे घाम तिथे साठून राहतो, तर स्किन कंडिशन्स प्रॉब्लेम होऊ शकतात. तर असं तुम्ही ब्राचं मटेरियल पण एकदम बरोबर चूज करायला पाहिजे, ॲज वेल ॲज ब्राचा साईज पण चूज करायला पाहिजे. काही लोकांचा ब्रेस्ट साईज खूप मोठा असतो, ज्याला आपण E कप, G कप, H कप असे म्हणतो, ज्याला टर्म आहे मायक्रोमेशिया किंवा जॅगेंटोमेशिया, यूज साईज ब्रेस्ट. अशा लोकांना ब्रा सिलेक्ट करताना खूप डिस्कम्फर्ट येतो. बरेच वेळा इंडियन मार्केटमध्ये D साईज नंतरच्या ब्रा ज्या आहेत त्या ओपनली मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. मग त्या ऑनलाईन मार्केटमध्ये किंवा तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमधनं परचेस करून ऑर्डर करायला लागतात. तर असा मोठा ब्रेस्टचा साईज असेल तर ब्रा रिलेटेड पण प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. अजून एका मुद्द्यावरती बोलायचं होतं की असं खरंच आहे का की जिम केल्याने ब्रेस्ट साईज किंवा तिथले फॅट्स कमी होतात? अजिबात नाही. सो जिम केल्यामुळे मसल डेव्हलप होतो, ब्रेस्ट नाही. जिम करताय म्हणजे तुम्ही अप्पर बॉडी करताय. अप्पर बॉडीचे एक्सरसाइज केल्यामुळे ब्रेस्टच्या खाली एक पेक्टोरॅलिस नावाचा मसल असतो, जो अप्पर बॉडी एक्सरसाइज केल्याने तो डेव्हलप होतो. पेक्टोरॅलिस डेव्हलप झाला तर तुमचं ब्रेस्ट अजून टाईट दिसणार आहे, बेटर दिसणार आहे, साईज कमी होणार नाही आहे. आणि वेट लॉसमुळे ब्रेस्टचा साईज कमी होईल का, तर तुमचा मॅसिव्ह वेट लॉस असेल, 10, 20, 30 किलो वेट लॉस तुमचा झालेला आहे, तर ब्रेस्ट नक्की ओघळणार आहे आणि ब्रेस्टमधलंही फॅट कमी होणार आहे. सो ओघळलेलं ब्रेस्ट नंतर तुम्हाला टाईट करायला लागू शकतं. जर तुमचं 30 किलो, 25 किलो, 20 किलो एवढा जास्त वेट लॉस असेल तर येस, ब्रेस्टच्या साईजमध्ये फरक पडणार आहे. पण 4-5 किलो वेट लॉसनी तुम्हाला ग्रॉस डिफरन्स येणार नाही, कारण ब्रेस्ट ही फॅट आणि ग्लँडची कॉम्बिनेशन असलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे फक्त फॅट नाही आहे, ग्लँड पण आहे त्याला. पण येस, मॅसिव्ह वेट लॉस केला असेल किंवा पोस्ट बेरियाट्रिक प्रोसिजर तुम्ही केलं असेल, किंवा आता नवीन मार्केटमध्ये आपल्याला माहितीच आहे की सेमाग्लुटाईड, ओझेम्पिक हे वेट लॉस इंजेक्शन्स आलेले आहेत. तर ते हे वेट लॉस इंजेक्शन तुम्ही 6 महिने घेतले, 1 वर्ष घेतले, तर तुमचं 20 किलो वेट लॉस होणार असेल तर ब्रेस्टचा साईज कमी होणार आहे.
ओके. मग आता जसं तुम्ही म्हणलात वेट लॉसमुळे ब्रेस्ट सॅगिंग होऊ शकतं. इव्हन प्रेग्नन्सी नंतर ब्रेस्ट सॅगिंग होऊ शकतं. येस. सो व्हॉट आर द सोल्युशन्स फॉर ब्रेस्ट सॅगिंग? ब्रेस्ट सॅगिंग झाल्यानंतर आपल्याला 2 प्रकारे ते करेक्ट करायला लागतं. एक म्हणजे थोडासाच व्हॉल्यूम डिफरन्स असेल, तर तुम्हाला ब्रेस्ट ऑगमेंटेशन करून आयदर ब्रेस्ट इम्प्लांट किंवा ब्रेस्ट फॅट ग्राफ्टिंग करून ते सॅगिंग करेक्ट करता येतं. तुम्हाला अनवॉन्टेड ठिकाणाचं फॅट लायपोसक्शन करून तुम्ही काढू शकतात आणि ते तुम्ही ब्रेस्टमध्ये घालून फॅट ग्राफ्टिंगनी ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा ब्रेस्ट टाईटनिंग करू शकता. दुसरं म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट वापरून तुम्ही ब्रेस्टचं सॅगिंग थोडंफार करेक्ट करू शकता. पण ग्रेड 2 आणि ग्रेड 3च्या पुढे सॅगिंग असेल किंवा खूप जास्त ओघळलेलं ब्रेस्ट असेल, तर त्याला आपल्याला स्किन टाईटनिंग करायला लागतं. तर आम्ही कॉम्बिनेशन टेक्निक वापरतो, ज्याला आम्ही मॅस्टोपेक्सी म्हणतो. मॅस्टोपेक्सीमध्ये एक्स्ट्रा ओघळलेली स्किन ही ब्रेस्टचा व्हॉल्यूम रिक्रिएट करायला वापरू शकतो. तर त्याच्यात आपल्याला ओघळलेलं जे निपल एरिओला आहे, हे आपल्याला वरच्या बाजूला वळवता येतं आणि त्यानेच आपल्याला टाईटनिंग होतं. सो 3-4 प्रकारे आपल्याला प्रोसिजर्स आहेत की ज्याने सॅगिंग करेक्शन करता येतं. ओके. सो मॅम, कमिंग ऑन टू ब्रेस्ट एनलार्जमेंट किंवा ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी लोक होम रेमेडीज करतात. हा ऑइल लाव, तो ऑइल लाव. सो ते खरंच करणं योग्य आहे की नाही योग्य? सायंटिफिकली विचारशील तर ब्रेस्ट एनलार्जमेंटसाठी फक्त 2 टेक्निक FDA अप्रूव्ह आहेत किंवा इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड आहेत. ते म्हणजे फॅट ग्राफ्टिंग आणि दुसरं म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट. या 2 टेक्निक्सशिवाय कुठल्याही टेक्निकने तुमचं पर्मनंट ब्रेस्ट व्हॉल्यूम वाढू शकत नाही. ब्रेस्ट मसाज केल्याने ब्रेस्ट स्किन बेटर होईल, साईजमध्ये काहीही फरक पडणार नाही. ब्रेस्ट एनलार्जमेंटसाठी काही टॅबलेट्स येतात. तर ऑनलाईन पण बरेच आम्हाला फोन येतात की मॅडम तुम्ही फक्त टॅबलेट सजेस्ट करा, आम्हाला सर्जरी नको आहे किंवा आम्हाला कुठली प्रोसिजर करायची नाही आहे. तर सर्जरी आणि प्रोसिजर नको असेल तर टॅबलेट्स फॉर्ममध्ये कुठलीही अशी ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. होमिओपॅथी, आयुर्वेदिक, मसाज किंवा अजून योगा अशा कुठल्याही टेक्निकनी ब्रेस्ट साईजमध्ये काहीच फरक पडणार नाही आहे. आणि या टेक्निक करून तुम्ही थोडासा वेळ वाया घालवू शकता किंवा थोडंसं तुम्हाला बॉडीला बेटरमेंट मसाज केल्याने बेटरमेंट वाटणार असेल तर ते करू शकता. पण साईजसाठी नक्कीच काही ह्याचा उपयोग नाही आहे. आणि कुठल्याही टॅबलेट घेतल्या तर त्या बऱ्याचशा टॅबलेट ज्या असतात त्या हॉर्मोनल टॅबलेट्स असतात. आणि हॉर्मोनल ब्रेस्ट ही हॉर्मोनल ग्लँड आहे. सो हॉर्मोनल टॅबलेट घेतल्या तर तुमच्या युटरसवर त्याचा परिणाम आहे, तुमच्या बॉडी फॅटवर त्याचा परिणाम आहे, तुमच्या स्किनवर परिणाम आहे, तुमच्या हेअरवर परिणाम आहे. सो असे कुठलेच आपल्याकडे टॅबलेट्स नाही आहेत की त्या फक्त ब्रेस्टवर ॲक्ट करतील आणि तुमच्या बॉडीतल्या दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनवर त्या ॲक्ट करणार नाहीत. अशा टॅबलेट्स नाही आहेत. त्यामुळे टॅबलेट्स वाढवायला, ब्रेस्ट साईज वाढवायला कुठल्याही टॅबलेट्सनी असा साईज वाढत नाही. करेक्ट. वुमेन जेव्हा ब्रेस्ट साईज किंवा ब्रेस्ट एनलार्जमेंट किंवा ब्रेस्ट इम्प्लांटसाठी येतात कन्सल्टेशनला, तर जो त्यांचं इमोशनल लेवल वरती डिसिजन असतो का पार्टनरच्या इन्फ्लुएन्स किंवा व्हॉट एक्झॅक्टली कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी ते येतात कन्सल्टेशनला? सो ब्रेस्ट एनलार्जमेंटचा आपण म्हटलं तसं एज ग्रुप डिफरंट आहे. एज ग्रुप यंगर वुमेन जे अप्रोच करतात त्यांचं डेव्हलपमेंटल ग्रोथमध्ये ब्रेस्ट साईज हा कमीच ग्रो झाला असेल किंवा ए किंवा बी साईज असेल आणि ब्रेस्टला अजिबातच माउंट नसेल, तर कधी कधी तो स्त्रीच्या थोडासा बॉडी पोश्चर आणि कॉन्फिडन्समध्ये अफेक्ट करू शकतो. आणि तो बॉडी पोश्चर आणि कॉन्फिडन्स परत मिळवण्यासाठी यंग वुमन अप्रोच करतात. बरेच वेळा या सगळ्या 20 आणि 30 वर्षाच्या मुली आहेत त्या पॅरेंट्स बरोबर कन्सल्टेशनला येतात. सो आजकालचे पॅरेंट्स बोथ मदर अँड फादर दे आर व्हेरी ॲक्सेप्टिंग. त्या मुलांना समजून घेतात आणि बॉडी रिक्वायरमेंट किंवा बॉडी पोश्चर, त्याचा कॉन्फिडन्समध्ये असलेला भाग, हे सगळं आजकाल सोशली भरपूर ओपनली ॲक्सेप्टेड आहे. त्याच्यामुळे या यंग जनरेशनच्या मुली येतात ते पॅरेंट्स बरोबर पण येतात. नंतर लग्न झाल्यानंतर बरेच सारे कपल्स डिस्कशनला येतात की ब्रेस्ट साईज कमी आहे तर तो आपल्याला वाढवून मिळेल का, आणि मग त्याच्यासाठी काय इम्प्लांट्स किंवा फॅट ग्राफ्टिंगचे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी त्यांना जो ऑप्शन योग्य वाटतो आणि आम्ही सजेस्ट करतो त्याप्रमाणे ते ॲक्सेप्ट करतात. थोडंसं एज ग्रुप जास्ती असेल, 40शीतली असेल, तर त्यांना ऑलरेडी लग्नाला 10-15 वर्ष झालेले असतात किंवा मग त्यांचं ॲक्सेप्टन्स आणि मॅच्युरिटी जास्ती असते. मग अशा याच्यात सॅगिंग करेक्शनसाठी बरेचसे कन्सल्टेशन येतात आणि ते पार्टनर बरोबर ओपनली डिस्कस करून ॲक्सेप्ट केलेल्या गोष्टी असतात. ह्याच्याच ब्रेस्ट साईज वाढवायचे किंवा सॅगिंग करेक्शनचं एक कन्सल्टेशन आहे, तेवढ्याच व्हॉल्यूमला एक कन्सल्टेशन आहे ब्रेस्ट साईज खूप मोठा असेल तर तो कमी करायचा. तर त्याच्यासाठी पण आपल्याला वेगवेगळ्या एज ग्रुपमधले लोक अप्रोच होतात. म्हणजे त्याच्याबद्दल आपण पुढे बोलायचं. 100%. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणतात ब्रेस्ट रिडक्शन,
तर त्याच्यासाठी कुठले कुठले प्रोसिजर्स अवेलेबल आहेत आणि एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमुळे लोक येतात कन्सल्टेशनला? सो ब्रेस्ट रिडक्शन करायला म्हणजे ब्रेस्ट साईज खूप मोठा असेल तर त्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत की तुम्हाला योग्य ब्रा साईज अवेलेबल न होणं, सोशली ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये लँड होणं, बऱ्याचशा स्त्रियांना खांदेदुखी, मानदुखी, पाठदुखी असा त्रास होतो. कारण ब्रेस्ट हा लार्ज साईजचा असेल तर ऑलमोस्ट 2 ते 3 किलो ब्रेस्ट साईज हा एका बाजूनी तुमच्या खांद्याला लोड देतो आहे. असं दोन्ही ब्रेस्ट कन्सिडर केले तर 2 ते 4 किलोचा मास तुम्ही तुमच्या खांद्यापासून खाली हँग होतंय हे इमॅजिन केलं तर हा खूप मोठा आजार किंवा त्रास आहे बॉडीला. आणि त्याच्यासाठी करेक्शनसाठी खूप टेक्निक आहेत आणि त्या करेक्शन टेक्निक फार सोप्या आहेत की 1 डे सर्जिकल प्रोसिजर आहे ज्याला ब्रेस्ट रिडक्शन आपण म्हणतो. ही प्रोसिजर अर्थातच जनरल ॲनेस्थेझियामध्ये करायला लागते, ऑपरेशन थिएटरमध्ये करायला लागते. ॲनेस्थेझिया देऊन आपल्याला ब्रेस्टचा व्हॉल्यूम हा साधारण 1 ते 1.5 किलो 2 किलोपर्यंत एका बाजूचा ब्रेस्ट व्हॉल्यूम आम्ही कमी करतो. जो GH साईजचा कप असतो तो आपण एस्थेटिकली बेटर C कप साईज ब्रेस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्याने त्या स्त्रीचं मानदुखी, पाठदुखी, ब्रेस्टचा ब्रा साईज अवेलेबल न होणं, पाहिजे ते कपडे न घालता येणं, नंतर रेडीमेड कपडे अवेलेबल न होणं असे सगळे सिच्युएशन आहेत ह्याच्यातनं करेक्ट होऊ शकतं. ॲज वेल ॲज ब्रेस्टच्या खालच्या फोल्डला जो व्हेंटिलेशनचा पार्ट असतो त्याच्यात घामाने येणाऱ्या अल्सर्स किंवा फंगल इन्फेक्शनपासून पण हे होऊ शकतं, बरे होऊ शकतात ओके. त्याच्यात. हे जे ब्रेस्ट सर्जरीज आहेत, ब्रेस्ट रिडक्शन झालं, ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा इम्प्लांट्स, ह्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स इन्व्हॉल्व्ड आहेत का? सो ब्रेस्ट ऑगमेंटेशन इम्प्लांट्सची आत्ताची जी जनरेशन आहे ती मोस्ट ऑफ द जनरेशन आहे की एकदा ब्रेस्ट इम्प्लांट तुम्ही घातलात आणि तुम्हाला तो सूट झाला व्यवस्थित तर आयुष्यभरासाठी तो बदलायला लागत नाही. त्याला फक्त तुम्ही 1-2 वर्षातनं चेकिंगला यायला लागतं आणि काही सोनोग्राफी किंवा एक्सरे आहेत ते तुम्ही फॉलोअपला करू शकता. पण एकदा घातलेला ब्रेस्ट इम्प्लांट परत ऑपरेशन करून काढायला लागलाय किंवा इन्फेक्ट झालाय असं आम्ही आतापर्यंत असं बघितलेलं नाही. त्यामुळे एकदा घातलेला इम्प्लांट हा युजली लाईफ लॉंग इम्प्लांट असतो आणि नंतर तुम्हाला एजिंग नंतर 30-40-50 वर्षानंतर जे ब्रेस्टमध्ये एजिंग रिलेटेड काही चेंजेस होणार आहेत तेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची असेल किंवा अपग्रेड करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला बघता येतं. पण आत्ताचे जे इम्प्लांट आहेत ते मोस्टली परमनंट इम्प्लांट आहे. ओके. बट मग जे इम्प्लांट्स असतात जे लग्नाच्या आधी वगैरे केले जातात त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीमध्ये त्याचा काही इफेक्ट किंवा साईड इफेक्ट होऊ शकतो का? ब्रेस्टचा सगळ्यात मेन उपयोग आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी. सो प्रेग्नन्सी तुमची नॉर्मलच राहणार आहे. ब्रेस्ट इम्प्लांट आणि प्रेग्नन्सीचा काही संबंध नाही आणि ब्रेस्ट इम्प्लांट केल्यानंतरही सगळे जण नेहमीसारखं ब्रेस्ट फिडिंग करू शकतात. सो ब्रेस्ट फिडिंग कारण ब्रेस्ट इम्प्लांट हा मसल आणि ब्रेस्टच्या मधल्या टिश्यूमध्ये जातो. सो ब्रेस्ट टिश्यूवरचा एकदम नॉर्मल राहतो आणि जेव्हा तुमची प्रेग्नन्सी आणि हॉर्मोनल रिलेटेड चेंज होतात, जेव्हा ब्रेस्टच्या साईजमध्ये चेंजेस होणार आहेत, हॉर्मोनल चेंजेस होणार आहेत, मिल्क सिक्रेट होणार आहे, ही ग्लँड सगळी इंटॅक्ट असते कारण इम्प्लांट हा त्याच्याही खालच्या प्लेनमध्ये आहे. ओके. सो त्याचा आणि ब्रेस्ट फिडिंगचा काहीच संबंध नाही. ओके. व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि ब्रेस्ट इम्प्लांट? ब्रेस्ट ऑगमेंटेशन म्हणजे ब्रेस्टचं साईज एस्थेटिकली इम्प्रूव्ह करणं, बेटर करणं किंवा वाढवणं आणि ब्रेस्ट इम्प्लांट हे ब्रेस्ट ऑगमेंटेशनची एक टेक्निक आहे. ब्रेस्ट ऑगमेंटेशन हे 2 ते 3 प्रकारे करू शकतो. एक तर ब्रेस्ट इम्प्लांट घालून, दुसरं फॅट ग्राफ्टिंग करून, तिसरं मॅस्टोपेक्सी करून ब्रेस्टचं व्हॉल्यूम तुम्ही रिक्रिएट करू शकता. सो या 2-3 सर्जिकल टेक्निकला ब्रेस्ट ऑगमेंटेशन टेक्निक म्हणतात. ऑगमेंटेशन म्हणजे साईज वाढवणं किंवा एनहान्स करणं आणि ह्या इम्प्लांट वगैरे ह्या सगळ्या मेथड्स आहेत ब्रेस्ट साईज इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके. सो करेक्ट कॅन्डिडेट्स कोण असतील या दोन्ही सर्जरीज जर बघायला गेलं तर? ब्रेस्ट ऑगमेंटेशनसाठी करेक्ट कॅन्डिडेट म्हणशील तर ज्यांचा ब्रेस्ट साईज अनइक्वल आहे, ज्यांचा ब्रेस्ट साईज स्मॉल आहे, ज्यांना A किंवा B कपचा ब्रेस्ट आहे, तर अशा ब्रेस्ट एस्थेटिकली स्मॉल व्हॉल्यूमचा ब्रेस्ट हा वाढवून C किंवा D कपचा करायचा असेल तर ऑल दीज कॅन्डिडेट्स आर आयडियल कॅन्डिडेट्स फॉर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी. ओके. असं कधी कुठला पेशंट आला आहे का ज्यांना ॲक्च्युली ब्रेस्ट सर्जरीची काही गरज नाही आहे बट दे हॅव केम टू द सर्जरी आणि मग त्यांचं काउन्सिलिंग पार्ट कसं झालेलं आहे? युजली सेल्फ बॉडी इमेज ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेस्ट कन्सल्टेशनमध्ये. सो ॲस्थेटिकली ब्रेस्ट सर्जरी कन्सल्टेशनसाठी मेनली आमच्याकडे हेच पेशंट येतात की ज्यांना
आपल्या ब्रेस्टच्या साईजमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट पाहिजे आहे. आयदर स्मॉल ब्रेस्ट मोठे करायचे, मोठे ब्रेस्ट छोटे करायचे, ॲक्झिलरी ॲक्सेसरी ब्रेस्ट असतील तर ते काढायचे, किंवा मग निपल इन्व्हर्जन असेल तर ते करेक्ट करायचे. त्यामुळे ह्या कन्सल्टेशनचं स्वरूप असं असतं की पेशंटचा अभ्यास हा 50% आमच्याकडे यायच्या आधीच झालेला असतो. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द कन्सल्टेशन्स आर व्हॅलिड कन्सल्टेशन्स. सो ब्रेस्ट सर्जरीला जाण्याच्या आधी कुठल्या गोष्टी बघणं खूप नेसेसरी आहे? सो ब्रेस्ट सर्जरी करण्याच्या आधी त्या पेशंटचं काय रिक्वायरमेंट आहे सर्जरीचं हे फाइंड आउट करायला लागतं. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीला एखादा पेशंट आला असेल तर डॉक्टर बरोबर समोरासमोर कन्सल्टेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यात आम्ही पेशंटचं हाईट, वेट, बॉडी स्ट्रक्चर, ब्रेस्ट साईज, ब्रेस्टमध्ये काही गाठ नाही ना, हे सगळं आम्ही क्लिनिकली पहिले चेक करतो. ते झाल्यानंतर आम्ही काही स्पेसिफिक मेजरमेंट घेतो, कारण प्रत्येक पेशंटला वेगळ्या साईजचा ब्रेस्ट इम्प्लांट घालायला लागतो. तर कुठल्या पेशंटला कुठल्या साईजचा ब्रेस्ट इम्प्लांट घालायचा आहे याच्यासाठी काही मेजरमेंट्स असतात की ब्रेस्टचा विड्थ किती आहे, तुमच्या ब्रेस्टचं प्रोजेक्शन किती आहे, आणि त्या मेजरमेंटप्रमाणे आपल्याला ब्रेस्ट इम्प्लांटचा वेगवेगळ्या साईजमधला इम्प्लांट चूज करून त्या पेशंटसाठी करेक्ट इम्प्लांट निवडायला लागतो आणि तो मागून मग आपल्याला तो घालायला लागतो. त्यामुळे एक फिजिकल कन्सल्टेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. परत ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही जनरल ॲनेस्थेझियामध्ये करण्यात येणारी सर्जरी आहे. त्यामुळे जनरल ॲनेस्थेझिया रिलेटेड फिटनेससाठी ज्या गोष्टी असतात, जसं हिमोग्लोबिन चेक करणं, शुगर चेक करणं, ब्लड टेस्ट, ECG, एक्सरे चेक करणं, तर ह्या सगळे कन्सल्टेशन आणि ब्लड टेस्ट, ॲनेस्थेझिया चेकअप हा प्रत्येक पेशंटला आधी होऊन मगच त्याचं प्रोसिजर होते. सो मॅम, बऱ्याच वेळेस पेशंट असं कुठलं कन्सर्न घेऊन येतात की ब्रेस्ट पेन होतं अँड कॅन इट बी कॅन्सर? ब्रेस्ट पेन आणि ब्रेस्ट कॅन्सर हे वेगळे टॉपिक आहेत. बरेच वेळा ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ असते ती पेनलेस असते आणि त्याचा एज ग्रुप आहे साधारण 30, 40, 50 हा एज ग्रुप आहे की ज्याच्यात तुम्हाला पेनलेस एखादी गाठ लागायला लागली आणि ती वाढत वाढत चालली आहे, किंवा हाताला थोडीशी गाठ लागते, काखेत गाठ लागते, तर या काखेतल्या आणि ब्रेस्टमधल्या गाठी तुम्ही दुर्लक्षित करता कामा नये. त्याच्यासाठी तुम्हाला सोनोग्राफी करून ब्रेस्ट सर्जनला लवकरात लवकर कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्रेस्ट पेन हे यंग जनरेशनमध्ये हॉर्मोनल किंवा लॅक्टेशनल एजमध्ये कधी दुधाच्या गाठी झाल्यामुळे, किंवा मग नंतर फायब्रोॲडिनोसिस नावाचा हॉर्मोनल सिस्टिक चेंजेस ब्रेस्टमध्ये होत राहतात. अशा प्रकारे ज्या गाठी असतात त्या पेन करू शकतात, आणि ब्रेस्ट पेन करणाऱ्या ज्या गाठी असतात बरेच वेळा त्या कॅन्सरच्या नसतात पण. सो ब्रेस्ट पेन झालं म्हणजे मला कॅन्सर झालं हे असं इंटरप्रिटेशन न करता आपण सोनोग्राफी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके, ब्रेस्ट कॅन्सरसाठी एज ग्रुप काय आहे एक्झॅक्टली, आणि जे सेल्फ एक्झामिनेशन हा प्रकार असतो तो एक्झॅक्टली काय आहे आणि तो कसा केला जातो? सो ब्रेस्ट कॅन्सरसाठी एज ग्रुप आहे. आता इंडियामध्येच तू बघायला गेलीस तर प्रत्येक 10 स्त्रियांमागे 2 स्त्रियांमध्ये वयाच्या 80व्या वर्षापर्यंत कधी ब्रेस्ट कॅन्सर बघितला जातो. सो 10 मधल्या 2 हा खूप मोठा रेशिओ आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये होणारा मोस्ट कॉमन कॅन्सरपैकी एक कॅन्सर आहे, आणि त्याचा एज ग्रुप हा आता थोडासा अलीकडे शिफ्ट झालेला आहे. तर आम्ही यंग पेशंट 35-40 वर्षाचे पेशंट पण रोज ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट बघतोय. सो 35 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत सगळ्या स्त्रियांमध्ये आम्ही ब्रेस्ट कॅन्सर बघतो. त्याच्यात 35 ते 55 वर्षातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या वर्किंग असतात, त्या यंग असतात, त्यांना ब्रेस्ट व्हॉल्यूम आणि साईजबद्दल कन्सर्न असतो. सो त्या जेव्हा ब्रेस्ट ऑन्को सर्जरी कन्सल्टेशनला जातात, म्हणजे कॅन्सर सर्जरीचा ब्रेस्टचा जो पार्ट काढायचा आहे तो काढल्यानंतर प्लास्टिक सर्जरी कन्सल्टेशनला येतात की तो पार्ट आपल्याला रिप्लेस करता येतो. सो जेव्हा आपण ऑन्को सर्जरी करून तो ब्रेस्टचा पार्ट काढतो, BCS म्हणजे अर्धा ब्रेस्टचा पार्ट काढून टाकला जातो, किंवा मग पूर्ण ब्रेस्टचा पार्ट काढून टाकला जातो. कधी कधी कॅन्सर मोठ्या प्रमाणात असतो, मोठी गाठ असते किंवा 2-3 गाठी असतात एका ब्रेस्टमध्ये, तर असा पूर्ण ब्रेस्टचा पार्ट आपण काढून टाकला तर तेवढा ब्रेस्ट आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून तसाच्या तसा रिप्लेस करता येतो. सो आता हे नवीन आधुनिक प्लास्टिक सर्जरीच्या टेक्निकमुळे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी बरोबरच प्लास्टिक सर्जरी करून ब्रेस्ट साईज पूर्ववत बदलता येतो. ओके, सो हा झाला वुमेन ब्रेस्ट रिलेटेडचे क्वेश्चन्स. बट असंही कधी झालं आहे का की मेन बुब्स हे खूप कॉमनली ऐकली जाणारी गोष्ट आहे आजकाल, तर असं कोणीच कधी सिक्रेटली कन्सल्टेशनला आला आहे बिकॉज ऑफ द लॅक ऑफ कॉन्फिडन्स, और असं काही एक्सपिरियन्स आहे का? सो मेन बुब्सच्या बाबतीत सिक्रेट कन्सल्टेशन्स फार कमी आहेत, ते ओपन कन्सल्टेशन्स आहेत. सो प्रत्येक वेळेस मेन बुब कन्सल्टेशनला येतात ते एज ग्रुप साधारण 15 वर्षापासून
ते 25-30 वर्षापर्यंतचे मेन बुक्सचे कन्सल्टेशन जास्ती कॉमनली आम्ही बघतो. त्याच्यात हॉर्मोनल चेंजेसमुळे यंग मुलांमध्ये ब्रेस्ट ग्लँडचा साईज वाढायला लागतो आणि कधी-कधी त्याच्यात पण ग्रेडिंग आहे. ग्रेड 1, 2, 3. तर ग्रेड 3 म्हणजे अगदी स्त्रियांसारखा दिसणारा ब्रेस्ट आपल्याला पुरुषांमध्ये पण बघायला मिळतो. ग्रेड 2 मध्ये साईज दोन्हीमधला मीडियम साईज बघायला मिळतो. ग्रेड 1 म्हणजे ब्रेस्ट ग्लँडची वाढ चालू झालेली आहे आणि तो थोडासा गायनेकोमॅस्टियाकडे जाणारा साईज आहे. असे 3 साईज आपल्याला बघायला मिळतात. ग्रेड 3 हा सोशली खूपच प्रॉब्लेमॅटिक साईज आहे मुलांमध्ये, की ज्याला तुम्ही टी शर्ट घातलात तरी तुमचे ब्रेस्ट ग्लँड प्रॉमिनंट दिसणार आहे. तुम्हाला ब्रेस्ट ग्लँड हे पेंड्युलस आहेत, रनिंग करताना ते बाउन्स होणार आहे. हे सगळे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स खूप कमी व्हायची शक्यता असते, एस्पेशली कॉलेज गोईंग मुलांमध्ये किंवा यंग ॲडल्ट्समध्ये, किंवा एस्पेशली आता सगळे आमच्याकडे लोक येतात तो जिमला जाणारा क्राऊड आहे. सो ते बॉडी कॉन्शियस आहेत आणि त्यांना हे पेंड्युलस ब्रेस्ट नको आहेत. सो पेंड्युलस ब्रेस्ट असतील तर त्याच्यात खूप सोपी प्रोसिजर असते, ज्याच्यात आपण कॉम्बिनेशन करतो लायपोसक्शन आणि ग्लँड एक्सिजनचं. परत ही जनरल अनेस्थेझियामधली डे केअर किंवा 1 दिवसाच्या स्टेची प्रोसिजर आहे. आपल्याला सगळे ब्लड टेस्ट, ECG, एक्सरे करूनच ही प्रोसिजर करायला लागते, पण ही ॲस्थेटिकली खूप सॅटिस्फाईंग प्रोसिजर आहे. ही ग्लँड लायपोसक्शन करून काढली आणि सर्जरीने ग्लँड काढून टाकली की मेलमध्ये तो पूर्ण चेस्टचा साईज हा पेक्टोरॅलिस मसलचा सुंदर साईज येतो. त्याच्यामुळे जो चेस्टचा मसल आहे तो प्रॉमिनंटली छान दिसायला लागतो आणि फ्लॅट चेस्ट होतो. सो ते मेल्समध्ये रिक्वायरमेंट आहे. आणि स्कार आणि त्या गोष्टी आता लायपोसक्शन केल्यामुळे तो स्कार दिसतच नाही. अच्छा. तो छोट्याशा स्मॉल कॅन्युलाच्या साह्यानं आम्ही ते सगळं फॅट ॲब्झॉर्ब करून काढून टाकतो आणि ग्लँडचा इन्सिजन हा छोटासा निपल एरिओलाच्या इथे छोटा कटमधनं आम्ही ग्लँड एक्ससाइज करतो. त्याच्यामुळे गायनेकोमॅस्टिया मेल सर्जरीमध्ये कुठलाच इन्सिजन दिसत नाही. आणि हिलिंगला किती पिरियड? हिलिंगला साधारण आठवडाभराचा वेळ लागतो. ह्याच्यात बेड रेस्ट वगैरे काही नसतं. ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्येच आम्ही एक प्रेशर गार्मेंट नावाचं जॅकेट घालतो आणि ते जॅकेट आपल्याला साधारण 8 ते 10 दिवस तसंच ठेवायचं आहे आणि नंतर मग रेग्युलरली तुम्ही 1-2-3 दिवस झाल्यानंतर आंघोळ करू शकतात, बाथ घेऊ शकता, जॅकेट परत घालू शकतात आणि रुटीन कॉलेज किंवा तुमचं काम असेल तिथे जाऊ शकता. बेड रेस्ट अशी नाही आहे. रिकव्हरी टाईम साधारण 2 ते 3 दिवसाचा आहे. हे हिलिंग दोघांसाठी. वुमेन ब्रेस्ट सर्जरी नंतर वुमन ब्रेस्ट सर्जरी नंतरही बेड रेस्ट नाही आहे. वुमन ब्रेस्ट सर्जरीमध्ये तर ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही डे केअर सर्जरी आहे. म्हणजे ऑलमोस्ट सकाळी ऑपरेट केलेला पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो. तासाभराची सर्जिकल प्रोसिजर असते. सो वुमन ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी ही शॉर्ट सर्जिकल प्रोसिजरमध्येच मी म्हणेन. आणि ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी साधारण 2 ते 3 तासाची सर्जरी आहे. त्याच्यात आम्ही 1 दिवसाचा स्टे ॲडवाईज करून नेक्स्ट डे मॉर्निंग घरी पाठवतो. अच्छा. ओके. सो मॅम, लास्ट फायनल कन्क्लुजन किंवा ॲडवाईस काय द्याल तुम्ही व्ह्युअर्सला? व्ह्युअर्सला ॲडवाईस देईन की ब्रेस्ट रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, तर तुम्ही ॲस्थेटिक ब्रेस्ट सर्जनकडे जाऊन ओपनली डिस्कस करायला पाहिजे. आणि ब्रेस्ट रिलेटेड तुम्हाला कॉन्फिडन्स कमी वाटत असेल किंवा पोश्चर रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा साईज रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर लगेच सर्जरीची भीती न बाळगता पहिले कन्सल्टेशनला तुम्ही योग्य ठिकाणी पोचलं पाहिजे. कन्सल्टेशन करून मग तुम्ही समजावून घ्या की काय काय ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण काय काय सोल्युशन्स ह्याच्यातनं काढू शकतो. कारण की या ब्रेस्ट साईज रिलेटेड विचार करून बरेच वेळा मला अँझायटी झालेली पण पेशंट्समध्ये दिसते. सर्जरीला घाबरल्यामुळे वर्षानुवर्ष कन्सल्टेशनला न येता एक गोळ्या खाणं किंवा मसाज करणं किंवा अजून आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं किंवा अजून पॅरलल ट्रीटमेंटसाठी ट्राय करणं आणि मग त्याच्यामुळे निर्माण होणारी अँझायटी, वाया गेलेला वेळ, ह्याच्यामुळे तुम्ही योग्य डॉक्टरकडे पोचला नसाल आत्तापर्यंत तर तुम्ही प्लीज कन्सल्टेशनला ओपनली या. आणि हा टॉपिक आता सोशली ऑकवर्ड टॉपिक राहिलेला नाही आहे. हा ओपनली डिस्कस केला जाणारा टॉपिक आहे. सो बिनधास्तपणे कन्सल्टेशन करा. थँक्यू सो मच मॅम. खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट होता आणि थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट युअर व्हॅल्युएबल टाइम अँड जॉईनिंग अस टुडे. थँक्यू ऐश्वर्या. थँक्यू.